एका टाइमचं गावरान कुत्र्यांनी जर फाडलं तर इंजेक्शन घ्यायला दवाखान्यात जाते, पण जर का भाई या कुत्र्यांनी फाडलं तर इंजेक्शन तर लांबच राहिलं, इथं ना दवाखान्यात जायचे पण वांदे होतील भाऊ. तर आजचा विषय असा आहे की सकाळी सकाळी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट कॉलेजला निघालो. कॉलेजमध्ये जाऊन तर माझं काही काम नव्हतं, पण मला माझा मित्र म्हणला होता की मला कॉलेजची थोडीशी फी भरायची, तेवढी फी भरून माझ्यावरती थोडेसे उपकार कर. उपकार करायच्या गोष्टीचा विषय असा आहे की आमच्या कॉलेजची जर फी भरायची म्हणलं ना तर ना कॅश काउंटर समोर आहे ना डायरेक्ट 1 किलोमीटरची लाईन राहते. ही लाईन पाहून मनातल्या मनात म्हणलं आधी भाऊ तुमचा तर काय फी भरायला नंबर लागत नसतो, त्याच्यामुळे तुम्ही इथून जर गेले तर तुमच्यासाठी एकदम योग्य राहील. ते नाही म्हणते का ऐकावे जनाचं आणि करावे मनाचं, तेच मनावरती घेऊन मी डायरेक्ट खंडोबा मंदिराकडे निघालो. सुंदर असं मावळतं सूर्य पाहत आम्ही संध्याकाळी 5 वाजता मंदिरात पोहोचलो. काही नमुन्यांच्या अंगाने ना लई किडे वळवळ करीत राहते. त्यांना चांगली जागा दिसली का ती जागा जोपर्यंत खराब होत नाही ना तोपर्यंत त्यांचा आहे ना किडाच वळवळ करीत राहतो. तो विषय सोडा हो, हे मंदिराचा आहे ना सुंदर असा परिसर बघा. तर हे मंदिर महाजी शिंदे यांनी बांधलं होतं आणि तुम्हाला मंदिराच्या समोर आल्याबरोबर तर सुंदर असे उंच दीपमाळ बघायला मिळतील. आणि या मंदिराचं बांधकाम तुम्हाला जे समोर स्तंभ दिसत आहे या 32 स्तंभांवरती केलं आहे. आणि मग त्यानंतर थोडीशी मजा वगैरे केली आणि